पत्रलेखन उपयोजित लेखन इयत्ता 9वी आणि 10वीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय अर्थातच पत्रलेखन. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. पत्रलेखन हा असा घटक आहे की अनेक विद्यार्थ्यांना तो सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात परीक्षेत पत्र लिहायला बसल्यानंतर मात्र पत्ता नेमका कुठे लिहायचा आहे, विषय कुठे लिहायचा आहे, कोणता मजकूर कुठे लिहायचा आहे, असे अनेक प्रश्न भेडसावत असतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन अगदी सुरुवातीपासून शिकणार आहोत. फक्त फॉर्मॅट म्हणून बघणार नाही, तर प्रत्येक भाग हा का लिहायचा आहे किंवा तो कसा लिहायचा आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, हे देखील आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थ्यांनो, कोणताही धडा शिकण्यापूर्वी आज आपण काय शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. तर याची अध्ययन निष्पत्ती बघता तर आपल्याला हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा पत्रलेखन समजल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर पत्रलेखन कसं लिहायचं किंवा पत्रलेखन म्हणजे काय हे समजेल. तसेच औपचारिक अनौपचारिक पत्रामधील फरक समजेल. त्यासोबतच त्याचं प्रारूप देखील तुम्हाला लिहिता येईल आणि स्वपरिचय, मागणीपत्र, तक्रारपत्र देखील लिहिता येईल. तर ही तुमच्या आजच्या व्हिडिओमधील अध्ययन निष्पत्ती देखील असणार आहे. ओके, सो वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आता सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया की पत्रलेखन म्हणजे नेमकं काय. तर बघा, पुस्तकात त्यासाठी आपल्याला खूप सुंदर अशी सविस्तर व्याख्या दिली आहे. ती म्हणजे आपल्या भावना, विचार, मते किंवा माहिती लिखित स्वरूपामध्ये योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम अर्थातच पत्रलेखन. हां, बघा, डायरेक्ट जरी तुम्हाला परीक्षेमध्ये पत्रलेखन म्हणजे काय अशी व्याख्या जरी नाही विचारली तरी त्याचा अर्थ आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला नेहमी ज्ञानार्थी व्हायचं असतं, कधीच आपल्याला परीक्षार्थी व्हायचं नसतं. परीक्षार्थी असणं म्हणजे फक्त आपण परीक्षेपुरतं करतोय आणि नंतर सोडून देतोय. पण ज्ञानार्थी जो असतो तो परीक्षा तर त्याला परीक्षेमध्ये तर गुण मिळतातच, पण त्याच्यासोबत ज्ञानसुद्धा मिळतं. आणि ज्ञान हे चिरकाल टिकणारं असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ, मग संस्थेकडे तक्रारीचा अर्ज असेल किंवा मुख्याध्यापकांकडे रजेचा अर्ज असेल तर याला देखील आपण पत्रलेखन म्हणतो. तर बघा, याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पत्रांचे प्रकार बघूया. ओके, तर ते म्हणजे आता हे सांगण्या अगोदर मला सांगा की आपण आपल्या आईवडिलांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत किंवा आपल्या शिक्षकांसोबत किंवा इतर कर्मचारी वर्गांसोबत बोलतानाची आपली भाषा सेम असते का? नाही, कधीच नाही. कारण आपण आपल्या आईसोबत बोलताना किंवा मित्रांसोबत बोलताना आणि आपल्या शिक्षकांसोबत बोलताना आपली भाषा ही वेगवेगळी असते आणि या भाषेनुसारच पत्रांचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे औपचारिक अर्थातच व्यावहारिक पत्र आणि दुसरं म्हणजे अनौपचारिक पत्र. ओके, तर औपचारिक पत्र म्हणजे हे कुणाला असतं, तर शाळा असेल किंवा कार्यालय असेल, संस्था असेल. आणि अनौपचारिक म्हणजे जिथं आपल्याला खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज पाळाव्या लागत नाही, त्या ठिकाणी आपण आई-वडील, मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना आपण असे अनौपचारिक पत्र लिहू शकतो. ओके, तर मध्ये आपण मोस्टली औपचारिक पत्र किंवा व्यावहारिक पत्र कसे लिहायचे हेच आपण बघणार आहोत. तर बघा, तर औपचारिक पत्राची रचना कशी असते, तर सगळ्यात अगोदर प्रेषकाचा पत्ता. आता प्रेषक म्हणजे कोण आहे, तर प्रेषक म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रेषक अर्थातच आपण जो पत्र लिहिणार आहे त्याला प्रेषक असं म्हटलं जातं. त्यासोबतच कुठल्या कुठल्या गोष्टी मेन्शन होणं गरजेच्या असतात. तर ते म्हणजे दिनांक आहे किंवा त्यानंतर प्रति म्हणजे ज्याला पत्र पाठवायचं आहे तो. त्यानंतर विषय येणं महत्त्वाचं असतं. नंतर मग महोदय, आणि मग पुढे मुख्य मजकूर, समारोप आणि स्वाक्षरी या सगळ्या गोष्टी या औपचारिक पत्रामध्ये आल्याच पाहिजेत, तरच तुम्हाला मार्क मिळणार आहेत. हे परीक्षेसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये देखील ज्यावेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी किंवा नोकरीसाठी ॲप्लिकेशन कराल त्या ठिकाणी देखील या गोष्टी मेन्शन होणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच तुम्हाला 9वी-10वीला गेल्यानंतर पत्रलेखन हा पर्याय तुमच्याकडे येतो. ओके, तर बघा, तर पुन्हा एकदा मी समजून सांगते. प्रेषकाचा पत्ता म्हणजे स्वतःचा पत्ता, त्यानंतर दिनांक आहे, प्रति आहे, विषय, महोदय, मुख्य मजकूर, समारोप आणि स्वाक्षरी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन झाल्याच पाहिजेत, कारण त्यावरती तुम्हाला मार्क्ससुद्धा आहेत. ओके, तर बघूया आता आपण आपण हे पुढेच बघू जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वपरिचय पत्र. आता स्वपरिचय जे की नावातच आहे, काय तर स्वतःचा परिचय करून देणारे पत्र, स्वपरिचय.
आता स्वतःचा परिचय म्हणजे कसा, की माझा स्वतःचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर प्रश्न बघायचं झालं, तर आंतरशालेय कबड्डी स्पर्धेसाठी प्रवेश तुम्हाला हवा आहे आणि क्रीडा विभाग प्रमुखांना तुम्हाला स्वपरिचय पत्र लिहा, असा जर प्रश्न आला, तर त्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी मेन्शन होणं गरजेचं आहे बरं? तर तुमचं नाव असेल, पत्ता, संपर्क संपर्क कारण ते संपर्क कुठे करणार, बरोबर? तसेच तुमची जन्मतारीख, उंची, वजन, शिक्षण, तसेच खेळ आणि या अगोदर तुम्हाला मिळालेले यश. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या स्वतःबद्दलच्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी आपण मेन्शन करतो, त्याला आपण स्वपरिचय पत्र असे म्हणत असतो. ओके. तर याचा नमुना बघा स्वपरिचय पत्राचा. तर अर्थातच मी जसं म्हटलं तुम्हाला प्रेषक येणं खूप गरजेचं आहे. प्रेषक म्हणजेच आपण स्वतः. त्यानंतर दिनांक आहे. मग प्रति, क्रीडा विभाग प्रमुख, कुणाला पाठवायचं आहे म्हणून प्रति महत्त्वाचं. त्यानंतर प्रतीनंतर मी समजून सांगते तुम्हाला पुढे आपण बघताना त्याचं उदाहरण. तर बघा विषय कबड्डी संघात प्रवेशाबाबत आणि महोदय, त्यानंतर तुमचा मजकूर येईल आणि स्वपरिचय आहे त्याच्यामुळे स्वतःबद्दलची माहिती त्या मजकुरामध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि देन मग सगळ्या शेवटी आपला विश्वासू, स्वल्पविराम आणि मग आपली स्वाक्षरी येते. ओके. तर आपण बघूया त्याच्या पद्धतीनं त्याचा फॉर्मॅट. तर बघा प्रेषक अर्थातच कोण, तर आपण. तर क अर्थात आपलं नाव. त्यानंतर अभिनव विद्यालय लातूर. पुढे मोबाईल क्रमांक इथे टाकायचा असतो, त्यासोबत ईमेल आय डी आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक या ठिकाणी मेन्शन होणं गरजेचं आहे. यानंतर येतं ते म्हणजे प्रति. तर प्रति बघा, प्रति कुणाला पाठवायचा आहे, प्रतीनंतर स्वल्पविरामसुद्धा महत्त्वाचा आहे, तो देखील बघा. नंतर क्रीडा विभाग प्रमुख अभिनव विद्यालय लातूर. त्यानंतर येणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे विषय. विषय औपचारिक पत्रामध्ये असणं गरजेचं असतो. तर कशाबाबत विषय आहे, तर आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळणेबाबत. ओके. त्यानंतर येतं ते म्हणजे महोदय बघा. आणि स्वपरिचय पत्र असल्यामुळे काय आहे बघा याच्या मजकुरामध्ये. माझे नाव क असून मी आपल्या विद्यालयात इयत्ता 9वीमध्ये शिक्षण घेत आहे. माझी जन्मतारीख 10 जून 2011 आहे. माझी उंची 165 सेंटीमीटर असून माझे वजन 54 किलोग्राम आहे आणि माझा संपर्क क्रमांक हा आहे. सविनय विनंती अशी, आपल्या विद्यालयामार्फत दिनांक 26, 27, 28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डी संघाची निवड करण्यात येणार आहे. त्या संघात सहभागी होण्यासाठी मी माझा स्वपरिचय पुढीलप्रमाणे सादर करीत आहे. मला कबड्डी संघाची विशेष आवड असून खो खो, व्हॉलीबॉल हे खेळ देखील आवडीने खेळतो. गेल्या वर्षी झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आमच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला होता. तसेच शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून मला गौरविण्यात आले आहे. माझी शारीरिक क्षमता, नियमित सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन मला विद्यालयाच्या कबड्डी संघामध्ये संधी द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. शेवटी आपला विश्वास आणि अबक. तर तुम्ही बघितलं स्वपरिचय पत्रामध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन केल्यात, तर स्वतःचे नाव असेल, त्यानंतर कितवीमध्ये शिक्षण घेत आहे, त्यासोबत जन्मतारीख आहे, उंची आहे, वजन आहे आणि संपर्क क्रमांक सगळ्यात अधिक महत्त्वाचा. ओके. आणि या ठिकाणी विषय सांगितलेला आहे बघा, की काय स्पर्धा होणार आहे अशाशी या तारखेला आणि त्यानुसार मी इच्छित आहे. आणि नंतर मग त्यासोबत इथं स्वतःचे यश देखील मागच्या या अगोदर मिळवलेले यश देखील इथे मेन्शन केलेले आहे. तर त्यानंतर शेवटी अर्थातच आपण विनंती करायची असते, की म्हणजे असं या गोष्टी लक्षात घेऊन आणि माझी इच्छा आहे, की आपण मला आपल्या विद्यालयाच्या कबड्डी संघामध्ये संधी द्यावी आणि ही नम्र विनंती. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आपला विश्वासू आणि अबक. मला वाटतं तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल आणि तरी देखील काही तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनला विचारू शकता. ओके. यानंतर पुढचं येतं ते उदाहरण दुसरं, ते म्हणजे मागणीपत्र. मागणीपत्र देखील महत्त्वाचं आहे. तर बघा मागणीपत्र जे नावातच आहे मागणी, एखाद्या गोष्टीची मागणी करण्यासाठी ज्या वेळेला पत्र लिहिलं जातं त्याला आपण मागणीपत्र म्हणतो. तर बघा कार्यशाळेत तयार झालेले आकाशकंदील किंवा पंत्या तयार करण्यासाठी एक पत्र लिहायचं आहे. तर पत्रामध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन झाल्या पाहिजेत, तर कोणत्या वस्तू हवेत, त्या किती प्रमाणात हवेत, केव्हा हवेत आणि पैसे कसे देणार हे देखील नमूद होणं गरजेचं असतं. बघा मागणी करतोय आपण एखाद्या शॉपकडे, एका दुकानाकडे किंवा एखाद्या कार्यशाळेकडे, तर त्या मागत असताना किती गोष्टी हव्या आहेत, तसेच कुठल्या गोष्टी हव्या आहेत,
कधी हव्या आहेत आणि आपण पैसे त्यांना कधीपर्यंत आणि कसे पोहोचवणार आहोत, या देखील गोष्टी या ठिकाणी मेन्शन होणं गरजेचं असतं. तर बघा ह्याचा आपण फॉर्मॅट बघूया. काय आहे आपलं उदाहरण सांगितलं आहे, की कार्यशाळेत तयार झालेल्या आकाशकंदील आणि पणत्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत. ओके. तर बघ अ, ब, क अभिनव विद्यालय लातूर, मोबाईल क्रमांक असा दिलेला आहे. तसेच ईमेल आय डी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक. ओके. त्यानंतर येतं म्हणजे प्रति आणि प्रतिनंतरचा स्वल्पविराम देखील महत्त्वाचा. तर बघा रसिक कला मंडळ, रानडे सभागृह, समर्थनगर, पुणे. या ठिकाणी आपल्याला ते कुठलं आहे आणि त्यांचं पत्ता आहे तो प्रतिनंतर आपल्याला मेन्शन करायचा असतो. पुढे विषय बघा, कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदी करण्याबाबत. हां, वस्तू खरेदी करण्याबाबत. नंतर येतं महोदय आणि महोदय नंतर येणारा स्वल्पविराम देखील महत्त्वाचा आहे. तर बघा याचा मजकूर कशा पद्धतीने लिहिला आहे. सविनय विनंती अशी आपल्या मंडळामार्फत दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील व पणत्या तयार करण्याच्या कार्यशाळेविषयी माहिती मिळाली. या शाळेत तयार झालेल्या किंवा तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समजले. मला दिवाळीच्या निमित्ताने 5 आकाशकंदील व 10 आकर्षक पणत्या खरेदी करावयाच्या आहेत. कृपया या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. आवश्यक रक्कम मी वस्तू स्वीकारताना अदा करेन. आपल्या मंडळातील कलाकारांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मी या वस्तू खरेदी करू इच्छितो. त्यामुळे माझी मागणी मान्य करून आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात ही नम्र विनंती. धन्यवाद आणि आपला विश्वासू. म्हणजेच आपली स्वाक्षरी इथं मेन्शन करायची आहे. तर मजकुराचा बघा मजकुरामध्ये आपण काय गोष्टी कुठल्या गोष्टी मेन्शन केल्या की आपल्याला काय हवे आहे. मागणीपत्र म्हणजे आपण ही गोष्ट मागणी करतो एखाद्याची एखाद्या गोष्टीची. तर इथं सांगितलं आहे की 4 आणि 5 तारखेला तुमच्या अशा कार्यशाळा भरली होती आणि तुमच्या ठिकाणी अशा पद्धतीने कार्यशाळा भरली होती आणि तिथल्या वस्तू आता विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर इथं बघा कुठल्या गोष्टी हव्या आहेत तर आकाशकंदील आणि पणत्या हव्या आहेत आणि त्या किती प्रमाणात हव्यात ते देखील मेन्शन केलेले आहे. आणि रक्कम कशी देणार तर ती वस्तू स्वीकारताना म्हणजेच आता आपण जर सांगायचं झालं तर कॅश ऑन डिलिव्हरी अशा पद्धतीनं आहे ते वस्तू स्वीकारताना अदा करेल. आपल्या मंडळातील कलाकारांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मी या वस्तू खरेदी करू इच्छितो. त्यामुळे माझी मागणी मान्य करून आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात ही नम्र विनंती. आणि अशा पद्धतीने इतक्या छोट्याशा आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला हा मागणीपत्राचा फॉर्मॅट ठेवायचा आहे. आय होप तुम्हाला हे मागणीपत्र लक्षात आलं असेल आणि स्टील जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. ओके. तर चला पुढे जाऊया. यानंतर येतं ते म्हणजे तक्रारपत्र. आता तक्रार नावातच आहे. एखादी गोष्ट आपल्याला जर खराब लागली असेल किंवा काहीही गोष्टीबाबत आपल्याला जर तक्रार करायची असेल तर आपण कुठल्या पत्राचा फॉर्मॅट यूज करणार तर तक्रारपत्र. तर बघा खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळल्यास दोष स्पष्ट लिहा, बिलाचा उल्लेख करा, बदलून देण्याची किंवा परताव्याची विनंती करा. म्हणजे रिटर्निंगचा किंवा एक्सचेंजचा ऑप्शन त्यांच्याकडून घ्या असं त्यांना सांगायचं आहे. तर बघूया हे सुद्धा कसं. किंबहुना ते तुम्हाला असं देखील दिलं जाऊ शकतं की तुमच्या इथे वारंवार पाणी टंचाई होत आहे आणि महानगरपालिकेतला याविषयी तक्रार नोंदवा. तर आपण इथे एक खरेदी केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये दोष आढळला आणि त्याबाबत आपण तक्रारपत्र लिहितोय. ओके. तर बघूया त्याचा फॉर्मॅट. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेषक अबक अभिनव विद्यालय लातूर, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि महत्त्वाचं म्हणजे दिनांक. ओके. तर बघा मगासारखंच प्रति महत्त्वाचं आहे. कुणाला लिहिलं आहे तर रसिक कला मंडळ, रानडे सभागृह, समर्थनगर, पुणे. विषय काय आहे तर खरेदी केलेल्या सदोष वस्तूंबाबतची तक्रार. तर पुढे महोदय सविनय विनंती करतो की आपल्या मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेतूनच मी काही आकाशकंदील व पणत्या खरेदी केल्या होत्या. आपल्या मंडळाच्या वस्तूंच्या गुणवत्तेवर विश्वास असल्यामुळेच मी त्या विकत घेतल्या होत्या. घरी आल्यानंतर वस्तूंची पाहणी केली असता 2 आकाशकंदील फाटलेले असून त्यांच्या जोडण्या व्यवस्थित केलेल्या नव्हत्या. तसेच 3 पणत्या तडकलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे त्या वस्तू वापरणे शक्य नाही. कृपया सदोष वस्तूंच्या ऐवजी नवीन वा चांगल्या दर्जाच्या वस्तू द्याव्यात किंवा त्याबाबत योग्य तो परतावा द्यावा. भविष्यात अशा प्रकारची त्रुटी होणार नाही याची दक्षता घ्यावी. नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वासू.
तर लक्षात येते याचा फॉर्मॅट जर बघितला, हे बघा बाकी सगळं जर तुम्ही बघितले ना औपचारिक पत्राला, तर बाकी सगळं सेमच आहे. जसं की प्रेषक असेल, प्रति असेल, विषय असेल, महोदय, धन्यवाद, आपला विश्वास, हे सगळं सेम असणार आहे. फक्त जो मजकूर आहे तो बदलणार आहे. हां, त्यामुळे जास्त काही त्याचं प्रेशर घेण्याची किंवा जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला मजकुरावरती थोडंसं काम करावं आपल्याला लागेल आणि तो जितका सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये ठेवता येईल आणि जो जितका क्लिअर ठेवता येईल, स्पष्ट ठेवता येईल तितका आपल्याला ठेवायचा आहे. उगाचच पसारा करायचा नाही आहे. ओके, सो सगळा फॉर्मॅट तर सेमच आहे. मग ते स्वपरिचय पत्र असू दे किंवा तक्रार पत्र असू दे अथवा मागणी पत्र असू दे, सगळ्याचा फॉर्मॅट तर सेमच राहणार आहे. फक्त मजकुरामध्ये आपल्याला काम करावं लागेल. तर बघा, आता आपण सामान्य चुका बघूया, जे की मोस्टली विद्यार्थी करतात. ते म्हणजे या औपचारिक पत्रामध्ये विषयच विसरले जातात किंवा मुद्दे अपूर्ण ठेवले जातात. तर विषय विसरायचा नाही आहे. विषय हा मेन्शन झालाच पाहिजे. त्यासोबत मुद्दे अपूर्ण ठेवायचे नाहीत, कंप्लीट व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर प्रारूप, प्रारूप पण पत्राचं जे आहे ते आपल्याला चुकीचं नाही ठेवायचं आहे. ते अगदी वाचायचा प्रश्न व्यवस्थित, की नेमकं काय आहे, कशावरती आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रारूप ठरवायचं आहे किंवा ठेवायचं आहे. पुढे बघा, भाषा अनौपचारिक ठेवायची बिलकुल नाही. औपचारिक पत्रामधील भाषा ही औपचारिकच असली पाहिजे. उगाच काय चाललंय, कसं चाललंय हे नाही विचारत बसायचं आहे तिथं त्यांना. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक सराव प्रश्न मी तुम्हाला देते. तर काय आहे, तर वाचनालयासाठी पुस्तकांची मागणी तयार करणारे पत्र, मागणी करणारे पत्र, तसेच खराब शालेय बस सेवेबाबत तक्रारपत्र आणि विज्ञान प्रदर्शनासाठी स्वपरिचय पत्र. हे सराव प्रश्न आहेत तुमच्यासाठी आणि तुम्ही याच्यावरती सराव करायचाच आहे. तर बघा, आपण क्विक रिव्हिजन घेऊया. आज आपण काय काय शिकलो ते औपचारिक पत्र, त्याचा पत्ता, विषय, मुख्य मजकूर आणि समारोप. आणि महत्त्वाचे प्रकार आपण शिकलो ते म्हणजे स्वपरिचय, मागणीपत्र आणि तक्रारपत्र. ओके, सो आय होप, मला वाटते की तुम्हाला व्हिडिओ समजली असेल आणि तरी जर काही डाऊट्स राहून गेले असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनला विचारा. सो जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व 9वी-10वीच्या मित्रमैत्रिणींसोबत. सो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. ओके, सो चला तर मग, बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.